नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोग आणि एम-पी-एस-सी राज्यसेवा 2023चा मुख्य परीक्षेचा निकाल, अंतिम निकाल लावलेला आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी इथे जात आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर इथं लिहिलं आहे की स्टेट सर्व्हिसेस मेन्स एक्झाम 2023 अनाउन्समेंट ऑफ जनरल मेरिट लिस्ट दिली आहे. त्याच्यानंतर इथे जर बघाल तर काय केलं की जनरल मेरिट लिस्ट आहे. आता ही अनाउन्समेंट आहे आणि ही मेरिट लिस्ट आहे. तर मी मेरिट लिस्ट डायरेक्ट ओपन करतो. तर बघा ही मेरिट लिस्ट आहे. याच्यानुसारच बघा तर घाटुळे महेश यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे. ओपन मधून 594 मार्क यांना पडलेले आहेत. इंटरव्ह्यू मध्ये 62 मार्क आहेत त्यांना आणि रिटर्न मध्ये 532 मार्क यांना पडलेले आहेत. आता प्रत्येक विषयानुसार यांनी मार्क दिले आहेत. आता जर बघितलं आपण ही टोटल यादी, आता काय करूयात की या यादीमध्ये कट ऑफ यांनी तर दिलेलं नाहीये. इथं बघा ते कट ऑफ, तर इथं आपल्याला कट ऑफ काढायला लागेल प्रत्येक कॅटेगरीनुसार. तर बघितलं आपण सिलेक्शन नुसार याच्यामध्ये आता ही ऍप्लिकेशन कॅटेगरी दिलेली आहे यांची आणि व्हॅलिड कॅटेगरी दिलेली आहे. यात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाने राज्यसेवा 2023चा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे तो लावलेला आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे की हा निकाल किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, काय आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे त्यांचं नोटिफिकेशन आहे. इथे पहिले तर प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तात्पुरती स्वरूपाची आहे, कारण की याच्यामध्ये काय करते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर एक नंबर दिलेला आहे, त्याचा काय की निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आहे. न्यायालयीन प्रकरण आहे त्यामुळं, आणि ही यादी आहे. आता याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर टॉप जे केलेलं आहे ते घाटुळे महेश यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे. फर्स्ट नंबर यांचा आहे. 594 मार्क पडलेले आहेत त्यांना. इंटरव्ह्यूमध्ये 62 आहेत आणि रिटर्नमध्ये 532 मार्क यांना पडलेले आहेत. त्याच्यानंतर सानप प्रीतम यांनी टॉप केलेला आहे, सेकंड टॉप आहे. त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महिलांच्या बाबतीत फर्स्ट जे आहेत महिलांच्या बाबतीत फर्स्ट इथे दिसेल दडस या दिसत आहे, दडताई बीरा या ती टॉप केलेलं आहे यांनी. तर 544 मार्क आहे यांना. तर मी परत एकदा चेक करतो. सॉरी, बावस्कर वैष्णवी या टॉपर आहेत. बावस्कर वैष्णवी या टॉपर आहेत. 545.25 मार्क आहेत त्यांना. रिटर्न मध्ये आहेत 576.25 आणि इंटरव्ह्यू मध्ये 69 मार्क यांना पडलेले आहेत. या बावस्कर वैष्णवी या सेकंड टॉपर आहेत, सॉरी ह्या महिलातून टॉपर आहेत. आणि ही यादी आहे. तर या यादीमध्ये जर बघाल तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या आहे 896 एवढे विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये 896 आहेत आणि इथं कॅटेगरीनुसार हे केलेलं आहे, त्यांनी सिलेक्शन दिलेलं आहे, ते कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेले आहे वगैरे वगैरे. इथे बघू शकता की ऍप्लिकेशन कॅटेगरी कोणती दिलेली आहे ते यांनी काय केलं की दिलेलं आहे इथे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.